नमस्कार. लाख मोलाची गोष्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजय इंगोले सर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजची आपली जी गोष्ट आहे ती रायगडावरची रात्र. 5 जून 2006ची ती रात्र. रात्रीच्या 6:45 वाजता त्या रोपवेमधून सर्वात शेवटचा जाणारा प्रवासी मी होतो. आणि त्या रोपवेतून वर किल्ल्यावर गेल्यानंतर पुढं कुठं राहायचं, काय खायचं, काहीसुद्धा मला माहीत नव्हतं. मात्र तिथं गेल्यानंतर वर हजारो शिवभक्त त्या किल्ल्यावर मुक्कामी होते. आणि 6 जूनची जी शिवराज्याभिषेक दिनाचा जो कार्यक्रम होता, तर त्याच्या निमित्तानं ते सगळे शिवभक्त तिथे त्या किल्ल्यावर हजर होते रायगडावर. आता मग तिथं गेल्यानंतर माझ्या तर ओळखीचं कोणी नव्हतं. मी एकटाच महाराष्ट्र पास काढून तिथं गेलेलो होतो एस टीचा. आणि त्या दिवशी संध्याकाळी उशिरा मी किल्ल्यावर, खरं तर मला चालत जायचं होतं, मात्र चालत जाण्यासारखी सिच्युएशन नव्हती. किमान 6:45-7चा रात्रीचा सुमार होता. मग तिथं पोहोचेपर्यंत किमान 8-8:30. आणि मला पहिल्यांदाच जात असल्यामुळं मग आणि रोपवेची सोय असल्यामुळं मी सहज म्हटलं आता आपल्याला संधी मिळालेली तर आता रोपवेनं जाऊ, उद्या येताना आपण चालत येऊया येताना, असं एक ठरवून वर गेलो. आणि वर जातानाचंच जे वातावरण होतं अगदी, ते पण मी फोटो शूट केलं आहे. म्हणजे माझ्याकडे त्याचे फोटोसुद्धा आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं शूटिंग केलं आहे, त्याचं माहिती घेतली. त्यावेळी आता कॅमेरा होता, काही साधे फोन असल्यामुळं त्याला काय ऑनलाईन अकाउंट किंवा कॅमेरा बाकी रेकॉर्डिंग असलं काही नव्हतं. पण साधाच एक फोटो काढला, तो सुद्धा सुरेख असा फोटो आलेला आहे. सगळे फोटो माझ्याकडे ते संग्रही आहेत. म्हणजे हा तुम्ही पाहू शकता. अंधार पडल्यानंतर मी जो आपला आता राजसभा जो परिसर आहे तो परिसर फिरत राहिलो. आणि अचानक अंधार पडल्यानंतर मात्र मग परत माघारी आलो, जिथं उजेड भेटेल आपल्याला अशा ठिकाणी. ते उजेडाचं ठिकाण शोधत शोधत मी अलीकडं आलो. मग भूक लागलेली होती खूप. आईनं दिलेली जी गुलगुली होती, आदल्या रात्री 10 वाजता मी अलिबाग रायगड म्हणजे कोल्हापूर अलिबाग गाडीला बसलेलो होतो. आणि तीच गुलगुली मग आता जी गोल तळलेली गुलगुली होती ती 6-7 गुलगुली होती. आता भूक लागलेली होती, मग ती खात बसलो तिथंच. आणि अंधारात असाच एकटा बसलेलो होतो. आणि अचानकपणे माझ्या पाठीवर हात पडला. एक थोडासा दचकलो, कारण अंधारात अनोळखी ठिकाणी अशा म्हणजे लोकांनी अचानक कोणी हात टाकला. पण एक खात्री होती, रायगडावर छत्रपतींच्या मावळ्यांशिवाय दुसरं कोणीही नसणार, त्यामुळे एक निश्चिंतता होती. आणि मग मी मागे वळून पाहिलं, एक 5 मुलांचा मला त्या अंधारात आकृत्या दिसल्या. मग त्याने मला विचारलं, अरे तू एकटाच का बसला इथं? मी म्हटलं मी एकटाच आलेलो आहे, एस टीनं आलो, एकटाच रायगड पाहायचा होता, आलेलो आहे एकटाच. तर ते म्हटले मग चालेल, तुझ्याबरोबर कोण मित्र नाहीत तर मग तूच आमचा मित्र. आज आपण एकत्र राहूयात, आजची रात्र आपण गप्पा मारूयात किंवा एकत्र राहूयात. आणि उद्या राज्याभिषेकाचा जो आपला मुख्य सोहळा आहे तो झाल्यानंतर एकत्रच जाऊयात आपण मग महाडपर्यंत. असं आमचं बोलणं झालं. त्यानंतर ती गुलगुली होती थोडी 5-6, त्यातूनच थोडंसं 1-2-3 गुलगुली त्यातली जी गोल गोल असतात ते त्यांना पण थोडंसं दिलं, मी शेअर केलं. आणि मग तिथून आम्ही मग एकत्र फिरायला सुरुवात केली. त्यानंतर मग आम्ही इकडं जो काय बाकी लाईटचा परिसर होता थोडासा जरा, ते हॉटेल वगैरे तिथं एखादं होतं, साधं हॉटेल होतं, त्याचा वरांड्यातच तिथं मग त्या मुलांनी जागा पकडलेली होती. कारण आता निवाऱ्यासाठी जागा सुरक्षित असणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी ती पकडलेली होती. मग तिथं आम्ही गेलो, तिथं माझी पण बॅग ठेवली. मग आमचा गप्पांचा कार्यक्रम सुरू झाला. त्यांनी विचारलं मला की मग तू कसा काय आला, एकटाच का आलास किंवा काय. मग तू म्हणजे बरेच गोष्टी, आता तरुण मुलं होती सगळी, आता ते पण त्यातील एक रायगडचा होता म्हणजे महाडचा होता. आणि त्याचा मुलगा एक होता, स्वप्नील आणि मंदार, अशी दोघांची नावं मला आठवतात. आता 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि अजून 3 मुलं होती जी मुंबईवरून आलेली होती, ती त्यांचेच रिलेटिव्ह मित्र असे आलेले होते. तर ती 5 जण होते. मग सहज आपलं बोलत बोलत खूप चांगल्या गप्पा झाल्या. म्हणजे ऑब्वियसली ती थीमच छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं जीवनमान, सगळं म्हणजे त्यांचे किल्ले सगळे. मग त्यात अगदी शिवनेरीपासून 19 फेब्रुवारी 1630चा शिवनेरीचा, त्यानंतर मग तोरणा गड आहे, स्वराज्याचं तोरण बांधलं.
त्यानंतर राजगड किल्ल्याचं, तिथं महाराजांचं जवळपास 25 वर्षाचं वास्तव्य, त्यानंतर मग जावळीच्या मोहऱ्यांच्या याच्यानंतर मग प्रतापगड किंवा आपलं त्याचवेळी हा रायरीचा डोंगर जो होता तो रायगड, त्यातून बांधकाम, हे ते खूप म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी गप्पा आमच्या झाल्या अगदी भरभरून. म्हणजे ती वेरूळची जी पाटलकी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, म्हणजे आपण म्हटलं तर बघा बाबाजी भोसले तर जी 2 मुलं आहेत, मालोजी भोसले राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले, त्यानंतर मग मालोजी राजांची मुलांमध्ये मग शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा, असा हा सगळा एवढा सुंदर आमच्या चर्चा त्या गप्पा झाल्या. तर रायगडावरची ती आमची रात्र जवळजवळ 12 वाजेपर्यंत आमच्या त्या गप्पा सुरू होत्या. म्हणजे आम्हाला अक्षरशः जेवण कुठंतरी काय मिळेल, खाऊ मिळेल असं काहीतरी वाटलेलं कुठं इकडे तिकडे जाऊ, पण आमच्या गप्पा एवढ्या सुंदर सुरेख होत्या की थोडासा मग चिवडा वगैरे काय कोरडा खाऊ होता तो खाल्ला, आम्ही तिथं पाणी पिऊन झोपलो. म्हणजे मला तर आयुष्यातला पहिलाच अनुभव होता शिवराज्याभिषेक दिनाचा. कारण ते सगळं शिवराज्याभिषेक दिनाचं जे नियोजन होतं ते कोल्हापूरच्या राजघराण्यामार्फत सगळं असायचं तिथं, आणि मी योगायोगानं का होईना त्याच 5 जूनच्या दिवशी दुपारी मला जाऊन यायचं होतं ॲक्च्युली माघारी. का तर संध्याकाळी म्हटलं किल्ल्यावर आपल्या राहण्याचं कसं काय होईल, अंधाराचं कुठं काय, हे खूप भीती असते. पहिल्यांदाच आपण गेलो, कसा आहे रायगड, काय आहे हे पण वाटलं थोडंसं. पण रायगडावरची ही रात्र अविस्मरणीय अशीच रात्र होती. मी ज्यावेळी आलो त्यावेळी 7, 7:15 पर्यंत संध्याकाळी, त्यावेळी कोणताही पाऊस नव्हता, काय नव्हतं. नंतर आम्ही 10-11 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो, त्यावेळीपर्यंत पाऊस नव्हता. मग नंतर पुन्हा हळूहळू थोडंसं पाऊस थेंब यायला लागले. अशी चळक पण पावसाची नव्हती, काय नव्हतं. आम्ही साधारण 12च्या दरम्यान झोपी गेलो. आता माझ्याकडे तर पांघरायला पण काही नव्हतं. काय टॉवेल जो होता टर्कीसचा, तो टॉवेल, आता त्या मुलांनी जी खाली सतरंजी अंतरलेली होती आणि त्याच्यावरती म्हटले असू दे तू झोप इथं. मग आता अंगावर काय घ्यायचं तर तो एक टर्कीचा टॉवेल होता, तोच अंगावर असा घेतला आणि उशाला ती बॅग आपली, छानपैकी झोपी गेलो. पण रात्री 2-2:30च्या नंतर एवढा पाऊस त्या 5 जूनच्या रात्री, म्हणजे आता ती 6 जूनच सुरू झाला रात्री 12 नंतर. म्हणजे तो एवढा पाऊस की पावसानं असं वाटायला लागलं की मग कार्यक्रमाला कसं व्हायचं, काय व्हायचं, ते सगळं असं वाटलं. मध्येच त्या वारा सोसाट्याचा होता रात्रभर. खूप रायगडावरचा जो वारा अनुभवला असेल ज्यांनी मुक्काम ज्यांनी केलेला असेल किंवा कधी गेले असतील, तर खूप असा सुसू करत येणारा असा सोसाट्याचा वारा, आणि त्याच्याबरोबर पाऊस थेंब सुद्धा यायचे, तिरके पाऊस थेंब असे अंगावर पडले तुषार, की म्हणजे असं रात्रीच जाग आली एकदम. पाहिले तर एक त्यावेळी टाटा इंडिकॉमचा फोन होता साधा, ऑनलाईनचा जमाना नव्हता, काहीच नव्हतं म्हणजे असं. मग त्यामुळे तो विरंगुळा म्हणा काय म्हणा, वाचन 1 वर्षभर एवढं केलेलं शिवचरित्राचं, ते किल्ल्यांचं सगळा मागोवा घेतल्याशिवाय मनाला चैनच लागणार नव्हता. म्हणून तो 500 रुपयात त्यावेळी महाराष्ट्र पास काढलेला 4 दिवसांचा. आणि मध्यरात्री आली जाग 3:30च्या दरम्यान. परत थोडंसं बाकीचे इकडं तिकडं बघितलं, त्यांनी अंगावर पांघरून घेतलेली, ती छानपैकी झोपी गेली. मी मात्र मग 3:30 ते 5:30 पूर्णपणे जागा. म्हटलं त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी किती म्हणजे स्वराज्यासाठी एक कष्ट घेतले असतील. म्हणजे एवढे मावळे सगळे गोळा करणं, सगळं म्हणजे एका हेतूनं स्वराज्याचं कार्य सगळं पुढं नेणं खूप अवघड अशी गोष्ट होती. त्या 2 तासात पूर्ण मन माझं शिवमय झालेलं होतं. 5:30ला एक तो जे माझे मित्र होते औटघटकेचे सवंगडी, ते उठले हळूहळू. मग तिथून पुढं मग आम्हाला तिथं आंघोळीची सोय होती, त्या ठिकाणी मग गेलो. आंघोळ वगैरे करून मग आम्ही पण कपडे नवीन परिधान करून मग आम्ही इकडं राजसदर जी आहे, म्हणजे जिथं राज्य प्रशासन चालणारं, जो ते वाड्याचा मुख्य राजवाड्याचा भाग, तिथं त्या परिसरात तिकडं जायचं होतं. आणि मग ती मिरवणूक होती, अप्रतिम मिरवणूक होती. त्या मिरवणुकीचा फोटोसुद्धा मी काढलेला आहे. शिवमयच पूर्ण दिवस तो शिवमय. मला खरं जायचं होतं, मग मी म्हटलेलो त्यावेळी आपला एसटीचा प्रवास आहे, आपण सकाळचा कार्यक्रम आटपूया आणि निघूया आपण संध्याकाळी आपल्या महाबळेश्वर करून परत संध्याकाळच्या मुक्कामाला आपल्या गावी साताऱ्याला जायचंय. पण माझा तो मोह आवरलाच नाही. तिथून मग ते सगळे मर्दानी खेळ, होळीचा माळ या परिसरात असलेलं
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथं त्या परिसरात आम्ही गेलो, ते सगळं पाहिलं. ते सगळे मर्दानी खेळ वगैरे प्रात्यक्षिकं पाहिल्यानंतर मग पूर्ण हळूहळू एक एक करत मग शिवभक्त जेवणाकडं महाप्रसादाचं नियोजन अप्रतिम. आजसुद्धा मला त्या 20 वर्षापूर्वीचा तो महाप्रसाद आठवतोय. शिरा केलेला होता, भात होता, आमटी होती, खूप सुंदर असा महाप्रसाद. जवळपास हा एवढा काळ होईपर्यंत दुपारचे 1:30 वाजले होते. मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि मग मग आता सगळे एवढे 6 जणांचं बॉन्डिंग झालेलं. तर त्या मग 6 जणांनी मग आम्ही म्हटलं चला आपण इथं एकत्र आपली फोटो काढू. खरं तर त्या माझ्या 5 मित्रांना मला खरं कधी आयुष्यात पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. खूप सुंदर असं एक आठवण होईल. बघा तो फोटोसुद्धा तुम्ही पाहू शकता माझा. त्यावेळी माझे 5 मित्र जे झालेले होते आवड घटकेची सवंगडी, त्यांच्याबरोबरचा हा फोटोसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आमचे हे जे आउट गटकेचे सवंगडी मित्र होते, स्वप्नील मंदार आणि अजून तर काय उरलेल्या तिघांची आता नावं काय आठवत नाही. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ही गोष्ट खरीच लाख मोलाची आहे. माझ्या दृष्टीनं लाख मोलाची आहे. किंवा ह्या मागच्या 20 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, मालिकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून अगदी घराघरात पोचलाय, देश-विदेशात पोचलाय. आयुष्यातील खरं तर हा अल्बम किंवा हे फोटो कधी प्रकाशात येतील असं वाटलेलं नव्हतं. पण हा योग आला. तर झालेलं आहे आजची ही रायगडावरची रात्र ही गोष्ट. पण नक्कीच मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, म्हणजे अगदी त्यांच्या पंजोबांपासूनचा इतिहास. बाबाजी भोसले वेरूळचे पाटील होते, त्यांनी जे घृष्णेश्वराचं मंदिर तिथं स्थापना किंवा जीर्णोद्धार केला आपण म्हणू. तर जे काय तो इतिहास आहे तो तिथपासूनचा पुढे पुढे सगळा इतिहास आपण सर्वांनी ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे. हाच संकल्प आपण करूया. तर त्याच रोपवेनं आलो महाडपर्यंत. हे सगळे मित्र माझ्याबरोबर होते. महाडमध्ये आम्ही थोडं एकत्र चहापान वगैरे केलं आणि परत आपापल्या वाटेनं निघून गेलो. या आयुष्यात बघा आउट घटकेचे 24 तासासाठी मित्र आयुष्यात आले, मात्र त्या मित्रांनी सुद्धा आयुष्यभरासाठी टिकेल अशी आठवण दिली. तर याच लाख मोलाच्या गोष्टी आपण आयुष्यभर जपाव्यात एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.